नमस्कार, मित्वा स्टोरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मागील भागात आपण पाहिलं, माने आणि निंबाळकर फॅमिली दोघेही फार्म हाऊसवर पोहोचतात। सर्वांना तिकडचं वातावरण अगदी मनापासून आवडलेलं असतं। तसंच श्रावणी, निखिल, मृणाल, साहिल, रागिनी, मुग्धा हे अगदी लहान होऊन तिथे खेळ खेळायला लागतात। तर पाहू आता पुढे। निखिल, रागिनी, मुग्धा, श्रावणी, साहिल या सगळ्यांचाही झटापटीचा खेळ खेळून झाल्यानंतर ते सगळे वरिष्ठ मंडळी कुठे आहेत ते पाहण्यासाठी जातात। तर इकडे क्लब हाऊसमध्ये कावेरी, प्रतिभा आणि शर्मिला या तिघीही कॅरमचा खेळ खेळत होत्या। बाप रे, किती दिवसांनी कॅरमचा गेम खेळते। आता तर ह्या सोंगट्यासुद्धा नीट उडवता येत नाहीयेत, तेही एवढ्या मोठ्या कॅरम बोर्डवरती। शर्मिला साहिलच्या आई म्हणाल्या, खरंच आहे हा, पूर्वी पोरांचा खेळ खेळताना त्यांचीच गंमत पाहायचो। पोरं लहान होती तेव्हा केव्हा तरी अधूनमधून खेळत असू त्यांच्यासोबत, ते आता इतक्या वर्षानंतर कॅरम खेळते, कावेरी म्हणाल्या। तेच तर, त्या पोरांच्या निमित्ताने आज पुन्हा आपल्याला हे सगळे खेळ खेळायला भेटतायत। पोरं मोठी झाली तर ते पुन्हा आपल्याला त्या गोष्टीचा आनंद देत आहेत। त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली नसती तर आपल्याला आज नेहमीच्याच कामात आपण व्यस्त राहिलो असतो, प्रतिभा म्हणाल्या। हो, पण मजा येत आहे नाही का? कसलंच कामाचं किंवा काही आवरण्याचं टेन्शनच नाही। आज तर फक्त खायचं आणि फिरायचं। हो ना, किती निवांत वाटत आहे। कावेरी, प्रतिभा आणि शर्मिला या तिघींच्याही गप्पा चालू असतात आणि त्याचसोबत ते कॅरमही खेळत असतात। तर तिकडेच दुसऱ्या साईडला प्रतापराव, श्यामराव आणि श्रीधरराव हे देखील टेबल टेनिस खेळण्यामध्ये व्यस्त होते। तेवढ्यात तिकडे निखिल, साहिल, रागिनी, मुग्धा, श्रावणी आणि मृणाल हे सगळेही पोहोचलेत। मृणाल आणि मुग्धा या कॅरम खेळण्यासाठी जातात, तर निखिल, श्रावणी, रागिनी आणि साहिल हे टेबल टेनिस खेळण्यासाठी जातात। टेबल टेनिसच्या खेळामध्ये प्रतापरावांनी श्रीधररावांना हरवले, त्यानंतर श्यामराव देखील हरलेत। काका, तुम्ही तर खूप छान खेळ खेळत आहात। तुमचा खेळ बघून मलाही तुमच्यासोबत एक डाव खेळण्याची इच्छा झाली आहे। मलाही तुमच्यासोबत डाव खेळायचा आहे, निखिल म्हणाला। हो चालेल ना, खेळूया, यंग वर्सेस सिनियर सिटीजन, प्रतापराव हसत म्हणाले। बाबा, तुम्ही अजिबात हरू नका हा डाव तुम्हाला जिंकायचा आहे, श्रावणी म्हणाली। तसं प्रतापराव आणि निखिल या दोघांमध्येही खेळ रंगला। दोघांचाही खेळ टेबल टेनिसचा बराच वेळ चालू होता। त्या खेळामध्ये प्रतापराव बऱ्याच वेळाने शेवटी आऊट झालेत। तसं श्रावणी तोंड पाडून म्हणाली, काय बाबा, तुम्ही का आऊट झालात? पण तुम्ही छान टक्कर दिलीत हा निखिलला, त्याच्याच बरोबरीने खेळलात, श्रावणी म्हणाली। हो बाबा, श्रावणी बरोबर बोलत आहे, तुम्ही बराच वेळ खेळ धरून ठेवलात, छान खेळलात तुम्ही, साहिल म्हणाला। तसं प्रतापराव हसत म्हणाले, अहो कितीही झालं तरी यंग आहेत तो, त्याची एनर्जी आणि माझ्या एनर्जीत तर फरक तर असणारच ना। काय मग निखिल? तसं निखिल, तुझा परफॉर्मन्सही खूप छान होता हा, प्रतापराव म्हणालेत। घ्या जावई बापू, ही बॅट घ्या, तुम्ही खेळा आता, आम्ही आता बसून तुमचा खेळ पाहतो, रुमालाने घाम पुसत प्रतापराव खुर्चीवर बसले। नंतर साहिल आणि निखिलचा खेळ टेबल टेनिसचा बराच वेळ चालू होता। दोघांचाही खेळ चांगलाच रंगला होता। निखिल आणि साहिलचा खेळ पाहण्यासाठी मृणालही तिकडे आली। दोघेही फार छान आणि उत्तम खेळत होते। दोघांनी खेळ बराच वेळ धरून ठेवला होता। साहिल, ऑल द बेस्ट, मृणाल म्हणाली। तसं साहिलने एक नजर मृणालकडे पाहिलं आणि गालात स्माईल केली। साहिलचं लक्ष किंचितसं विचलित झाल्यामुळे तो लगेच आऊट झाला। दीदी, काय ग तू कशाला आवाज दिलास जिजूंना? तू आवाज दिला म्हणूनच जिजूंचं लक्ष विचलित झालं, त्यामुळे ते आऊट झालेत। केव्हापासून किती छान डाव रंगला होता दोघांमध्येही, श्रावणी म्हणाली। अगं हो, ते दोघेही छान खेळत होते म्हणूनच मी त्यांचा खेळ पाहण्यासाठी तिकडून उठून इकडे आले, तर मला काय माहीत होतं माझ्या बोलण्यामुळे ते आऊट होतील, मृणाल थोडंसं तोंड पाडून म्हणाली। मृणालचा पडलेला चेहरा पाहून साहिल तिच्या जवळ आला। इट्स ओके मृणाल, शेवटी खेळ आहे हा,
त्यात कोणी ना कोणी जिंकणार आहे आणि हरणारच होतं. साहिल मृणालच्या खांद्यावरती हात टाकत तिला जवळ घेत म्हणाला, ये आय एम द विनर. 2 जणांना हरवलंय मी. निखिल खूप खुश होऊन आणि कॉन्फिडन्सने बोलत होता. तू जिंकलास त्याबद्दल तुझं अभिनंदन, पण खरं तर दीदीमुळेच जिजू हरले, नाहीतर ते हरले नसते. श्रावणी म्हणाली, काही का असेना, पण जिंकलो तर शेवटी मीच ना. खेळामध्ये कोण जिंकतं आणि हारतं हे इतकंच पाहिलं जातं. कशामुळे कोण जिंकलं आणि कशामुळे कोण हारलं ते सगळं नंतर पाहायचं असतं. पण आत्ताच्या क्षणाला विनर तर मीच आहे. आणि मग त्यात तर तुझ्याच जिजूंची चुकी होती ना. त्यांनी खेळावरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे होतं, नाही की बायकोचा आवाज आला की लगेच तिकडे पाहायचं आणि आपलं खेळातलं लक्ष दुर्लक्ष करायचं. निखिल साहिलकडे पाहत त्याला चिडवत म्हणाला, तुला इतकंच वाटतंय तर तू खेळ आणि हरवून दाखव मला. निखिल श्रावणीला म्हणाला, मला नाही खेळायचंय तुझ्यासोबत. तू लगेच हारायला लागला की चिडायला लागतोस. खूप चिडको आहेस तू एकतर. पाहिलं मी आत्ताच काही वेळापूर्वी आपण खेळत होतो तेव्हा कसा लगेच चिटिंग करायला लागतोस ते. श्रावणी म्हणाली, अगं तो खेळ वेगळा होता, हा खेळ वेगळा आहे. सांग ना, तुला खेळ खेळता येत नाही म्हणून, किंवा माझ्यासोबत हरण्याची भीती वाटते तुला म्हणून तू खेळायला तयार नाही आहेस. मला सगळं समजतंय. निखिल श्रावणीला चिडवत म्हणाला, असं काही नाही आहे. मी काही तुझ्यासारखी चिडकी नाही आहे. हरली तर हरली, पण तुझ्यासारखं असं चिटिंग करणार नाही किंवा चिडणार नाही मी. पण मला आता खेळायचं नाही आहे तुझ्यासोबत, म्हणून मी नाही खेळणार. श्रावणी म्हणाली, हो ते दिसते मला तुला किती भीती आहे आणि किती नाही ते. निखिल श्रावणीला असं बोलताच साहिल, रागिनी आणि मृणाल श्रावणीला खेळ खेळण्यासाठी फोर्स करू लागलेत. त्यांच्या फोर्समुळे श्रावणीही टेबल टेनिसचा खेळ खेळण्यास तयार झाली. निखिल आणि श्रावणीमध्ये टेबल टेनिसचा डाव रंगला, पण निखिलचं साहिलसोबतचा डाव खेळण्यात आणि त्याचबरोबर श्रावणीसोबतचा डाव खेळण्यात या दोघंही खेळामध्ये बराच फरक होता. त्या दोघांचाही खेळ बराच वेळ चालू होता. निखिलचं लक्ष खेळावरती कमी आणि श्रावणीकडे जास्त होतं. तो सारखाच अधूनमधून श्रावणीकडेच पाहत असायचा. शेवटी त्या खेळामध्ये निखिल हरला आणि श्रावणी जिंकली. जणू काही निखिल मुद्दामच हरला असावा. तर श्रावणी फार खुश होऊन उड्या मारू लागली. श्रावणीला इतकं खुश पाहून तोही हाताची घडी घालून पुन्हा तिच्याकडेच एकटक पाहू लागला. कॉंग्रॅच्युलेशन श्रावणी, छान खेळलीस तू. निखिल म्हणाला, मग आता गेमची विनर मी आहे. श्रावणीही तितक्याच तोऱ्यात म्हणाली. कॉंग्रॅच्युलेशन श्रावणी, रागिनी म्हणाली. थँक्यू रागिनी. अगं पण तू तर खेळ खेळलीच नाही. आता फक्त दीदी, मुग्धा दीदी आणि तुम्हीच बाकी आहात हा खेळ खेळायचा. नाही ग, मला नाही खेळायचे. तुमच्या सगळ्यांचा खेळ बघूनच मजा आली. असंही मला तर कुठे खेळता येतं इतकं नीट, रागिनी म्हणाली. मी पण काही खेळणार नाही आहे. आमचं तुमचा खेळ बघूनच मन भरलं, रागिनी आणि मृणाल या दोघीही म्हणाल्या. तितक्यात प्रतापरावांचा आवाज कानावरती आला. चला, झालं असेल सगळ्यांचं खेळून तर काही पोटापाण्याचंही पाहू काहीतरी. बराच वेळ होत आला आहे. हो चालेल ना, आपण लंच करून घेऊ. तसे सगळेच जण लंच करण्यासाठी क्लब हाऊसमधून बाहेर निघायला लागलेत. शेवटी साहिल आणि निखिल हे दोघेच तिकडे होते. साहिल निखिलला बोलू लागला, काय भावा, मग आमच्याशी खेळ खेळताना फार मन लावून आणि पुरेपूर टशन देऊन खेळ खेळत होतास तुम्ही, अगदी जिंकण्याच्या हेतूने. आणि तेच श्रावणीसोबत खेळताना अगदी वरच्यावर खेळत होतास. खेळताना तुझं लक्ष खेळात नव्हतं तर बऱ्याच वेळा तिच्याकडेच होतं. माझ्यासोबत आणि बाबांसोबत खेळताना त्या तुझ्या खेळातला फरक आणि तुझा श्रावणीसोबतच्या खेळण्यातला फरक बराच होता, कळून येत होता तुम्हाला. आणि ते दिसूनही येत होतं की तुला श्रावणीला हा डाव जिंकवायचा आहे. तुझा माझ्यासोबतचा खेळ पाहता
मला वाटत नाही की तू हरला असतास. तू जाणून बुजूनच हा खेळ हरलेला आहेस श्रावणीला जिंकवण्यासाठी. हां, बरोबर बोलतोय ना मी? काय चालू आहे? कुछ कुछ होता है क्या? साहिल निखिलला चिडवत म्हणाला. ए भाई, कुछ कुछ नहीं होता है. आधीच्या खेळात मी चिटिंग केली होती. तिला खेळू देत नव्हतो म्हणून मुद्दामच अडवून ठेवलेलं होतं. त्यामुळे म्हटलं या खेळामध्ये तिला सहज जिंकू द्यावं, नाहीतर ती पुन्हा मला चीटर चिडकू 10 वेळा बोलत असती. त्यापेक्षा घे बाई, हा डाव तू जिंक. बस इतकंच, बाकी दुसरं काही नाही. तू उगाच कुठून तरी दुसऱ्या गोष्टींना फाटे देऊ नकोस. तिची आणि माझी जेमतेम इतक्या वर्षातून आत्ताच कुठेतरी मैत्री व्हायला लागली आहे. आमच्या दोघांचेही स्वभाव एकतर अगदी भिन्न भिन्न आहेत. एक ह्या टोकाचं आहे तर एक त्या टोकाचं. त्यामुळे नको ते विचार तुझ्या डोक्यात तू आणू नकोस, नाहीतर तू त्याच दृष्टिकोनाने सतत पाहत राहशील आणि सतत मला चिडवत राहशील आणि माझं डोकं खात राहशील. झालं असेल आता तर चला जाऊ जेवायला. मलाही फार भूक लागली आहे. खेळ खेळून फार दमलोय मी, असे बोलून निखिल पुढे गेला. साहिल मागे एकटाच राहिला. तू काही पण बोल, पण तुला पाहून तर नक्कीच असं वाटतंय तुझ्या बोलण्यातून, तुझ्या बघण्यातून आणि तुझ्या वागण्यातून सुद्धा तुला कुठेतरी श्रावणी आवडते. पण तू सहजासहजी कुठे मान्य करणार आहेस, हो की नाही निखिल माने? साहिल स्वतःशीच बोलत होता. नंतर तोही लंच करण्यासाठी गेला. सगळ्यांनी गप्पा मारत एकमेकांची मस्करी करत लंच संपवलं. लंच झाल्यानंतर सगळ्यांनी बराच वेळ गप्पा मारल्यात. चला आता आम्ही पण थोडा वेळ आराम करतो, आजोबा म्हणालेत. तसे आजोबा खुर्चीवरून उठून जायला लागलेत. तुम्ही पण थोडा वेळ आराम करून घ्या. सकाळपासूनच उठले आहात लवकर. मग काय पुन्हा मस्ती करायची आहे ती करा संध्याकाळी, आजी म्हणाल्यात. आई, ते कसल्यात आराम करणार आहे? इतके सगळे जमा झाल्यावरती त्यांना गप्पा मारायलाच वेळ कुठे पुरणार आहे? करू देत त्यांना, काय करायचं आहे आज तर. आम्ही पण आता थोडा वेळ आराम करतो. आज काय जेवण झाल्यावरती किचन आवरायचं काम नाही आहे. निवांत आहोत आम्ही पण, प्रतिभा म्हणाल्या. तसे सगळेजण आराम करण्यासाठी गेलेत. तर एकाकडे निखिल, रागिनी, मुग्धा, मृणाल, श्रावणी आणि साहिल हे गप्पा मारतच बसले होते. हे गाईज, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी एक वेगळा प्लॅन केला आहे, श्रावणी म्हणाली. प्लॅन केला आहे? म्हणजे नक्की कसला प्लॅन केला आहे? मृणालने विचारलं. श्रावणीने आधी इकडे तिकडे पाहिलं. आजूबाजूला कोणी तिथे उभं तर नाही आहे ना? तिने तिच्या गप्पा ऐकायला. तिने नंतर बोलायला सुरुवात केली. मला असं वाटतंय की आपण सगळेजण बाहेर फिरायला आलेलो आहोत, तर आपण आपल्या घरातील स्त्रियांसाठी काहीतरी वेगळं आणि मेमोरेबल असं विशेष आठवणी त्यांच्यासाठी निर्माण करायला पाहिजेत. म्हणूनच त्यासाठी मी एक काहीतरीच वेगळा प्लॅन केला आहे, ज्या गोष्टी त्यांनी कधीच केव्हाच केल्या नसतील अशा. श्रावणी असं बोलतात सगळेजण कुतूहलाने श्रावणीच्या चेहऱ्याकडे पाहत तिचे बोलणे ऐकत होते. साऊ, तुझी आयडिया चांगली आहे, पण नक्की काय असं मेमोरेबल करायचं ठरवलं आहेस तू? मृणालने विचारलं. दीदी, आम्ही त्या दिवशी डीमार्टला गेलो होतो ना स्नॅक्स घेण्यासाठी, तेव्हा अचानक माझ्या डोक्यात एक आयडिया क्लिक झाली. मला असं वाटलं की आपण यांचा सगळ्यांचा लुक चेंज करावा, म्हणजेच आपल्या आई आणि काकी यांचा. म्हणून मी त्यांच्यासाठी टी शर्ट आणि ट्राउझर्स आणलेले आहेत. श्रावणीचं बोलणं ऐकताच एकदमच सगळेजण शॉक झालेत. काय काय बोलतेस तू? तू टी शर्ट आणि ट्राउझर्स घेतलेत, तेही आपल्या घरातील बायकांसाठी? अरे देवा, तुला वाटतं आई आणि काकी तू घेतलेले ट्राउझर्स आणि टी शर्ट घालतील म्हणून? मला नाही वाटत की ते असे कोणत्याही प्रकारचे कपडे घालतील. आणि त्याशिवाय आपल्या आजीला तरी कुठे आवडणार आहे असं काही पण घातलेलं? शिवाय आजी आजोबासुद्धा काय बोलतील? तू विचार केलेला चांगला आहे, पण एका टायमाला आई आणि काकी तयार झाल्या असत्या, पण आजी आणि आजोबाच्याच भीतीने मला नाही वाटत ते तयार होतील.
कारण त्यांना दोघांना आवडणार नाही ते. मुग्धा म्हणाली, हो ना श्रावणी, तू विचार केला तो चांगला आहे, पण याच्या उलट नाही झालं म्हणजे झालं. नाहीतर आजी आणि आजोबा उगीच रागवतील. त्यांना जर असं काही आवडलं नाही तर. रागिनी म्हणाली, मी काय फक्त आई आणि काकी यांच्यासाठीच टी शर्ट आणि ट्राउझर्स आणलेत असं नाही आहे. मी तर आजीसाठी सुद्धा ट्राउझर्स आणि टी शर्ट आणलेला आहे. आजी काय क्यूट दिसेल ना त्या नवीन लुकमध्ये. श्रावणी म्हणाली, मी तर इमॅजिन करूनच मला फार आनंद होते. श्रावणी असं म्हणताच मृणालने डोक्याला हात मारला. साऊ, अगं तू आधी असं काही ठरवायच्या आधी एकदा तरी सांगायचं ना. सगळे बघ आता किती खुश आहेत, एन्जॉय करतायत. आणि जर या गोष्टीमुळे त्यांना राग आला, त्यांना आवडलं नाही, तर सगळ्यांचा मूड खराब होईल. तुझं तू चांगल्या आठवणी साठवण्याचा प्रयत्न केला तो बरोबर आहे, पण हे जर त्यांना नाही आवडलं ना, तर ह्याच आठवणी त्यांच्यासाठी वाईट होऊन जातील. त्यांचा जर मूड खराब झाला तर ते काय विचार करतील की फिरायला गेलो आणि श्रावणीने मध्येच कसलं तरी भूत घातलं आणि त्यामुळे सगळ्यांचा मूड खराब केला. निदान मला तरी सांगायचं ना गं. मला माहीत असतं ना तर मी तुला या गोष्टीची कधीच परवानगी दिली नसती. असं काही मी तुला करूच दिलं नसतं. मृणाल श्रावणीवर थोड्या चिडूनच म्हणाली, दीदी मला कळत नाही आहे गं, तुम्ही सगळेजण इतकं का रिॲक्ट होत आहेत. तर एकतर ते कपडे घालतील किंवा नाही घालतील, त्यात मूड खराब होण्याचा चिडण्याचा काय प्रश्न आहे. कदाचित त्यांनाही असं काही वाटत असावं, पण कोणी पुढाकार घेत नाही म्हणून ते काही बोलत नसावेत. आणि आपण काही घरी नाही आहोत, आपण बाहेर आलेलो आहोत फिरायला. इकडे त्यांना कोण बघणार आहे आणि ओळखणार आहे की त्यांनी काय घातलंय आणि काय नाही घातलंय ते. त्या आजच बघ किती खुश आहेत की रोजच्या कामातून त्यांना एक दिवस मोकळा मिळाला. तर तेच जर आणखीनच त्यांच्यासाठी काही विशेष केलं तर ते का बरं चिडतील. आणि जर ते चिडलेत ना तरी मी त्या सगळ्यांचा राग ऐकून घेण्यासाठी तयार आहे. मी माझ्या मनाची तशी तयारी देखील केलेली आहे. आपण नाही का एखाद्या गोष्टीसाठी नवीन करण्यासाठी किती एक्सायटेड असतो. मग त्यांनी केलं तर काय हरकत आहे. तुम्ही तर सगळे असे रिॲक्ट होत आहेत की ते कपडे नसून काहीतरी फारच मोठी गोष्ट आहे. तुम्हाला कोणाला माझी साथ द्यायची नसेल तर नका देऊ. मी एकटी बोलेल सगळ्यांची. सगळी आपलीच माणसे आहेत. श्रावणी ठामपणे म्हणाली. श्रावणी, जे तुझ्या मनात आहे ते तू कर. मी आहे तुझ्यासोबत. निखिल म्हणाला, आधी मलाही ही गोष्ट पटली नव्हती, पण आता जर इतकी सगळी तू प्लॅनिंग आणि तयारी करून ठेवलेलीच आहे तर बघू आपण काय होणार आहे. तर एकतर ते घालतील किंवा नाही घालतील. आपण जर सगळे एकत्र मिळून राहिलो तर तेही इतके रिॲक्ट होणार नाहीत. आपणच जर त्यांना दाखवून दिलं की हे काहीतरी वेगळंच आहे, अजबच आहे, ते तुम्हाला शोभत नाही आहे किंवा असं आणखीच काय, तर ते कधीच तयार होणार नाही या गोष्टीसाठी. त्यामुळे जे तू ठरवलं आहे ते तू कर. मी आहे तुझ्यासोबत. निखिल डोळ्यांनी श्रावणीला आश्वस्त करत म्हणाला. तसंच श्रावणीच्याही चेहऱ्यावरती स्माईल आली. तिला कोणीतरी आपल्या सपोर्टमध्ये असल्यामुळे थोडा धीर मिळाला. श्रावणी, मीही तुझ्यासोबत आहे, साहिल म्हणाला. तू जे काही विचार केलाय तो चांगलाच आहे. त्यात असं काय वावगं आहे की त्यांनी ती गोष्ट ट्राय न करायला. तू दे त्यांना ते कपडे. जर ते जास्त चिडले तर आम्ही आहोतच तुझ्यासोबत. बघून घेऊ त्यांचा राग कसा कमी करायचा. आजचा दिवस कोणत्याही प्रकाराने खराब होऊ द्यायचा नाही आहे आणि नाही कोणाचा मूड देखील. थँक्स जिजू. तुमच्या दोघांच्या बोलण्यामुळे तर माझाही आता कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आराम करून झाल्यानंतर जेव्हा ती सगळी पुन्हा बाहेर एकत्र येतील तेव्हा बोलेल मी त्यांच्याशी. आणि जर तुम्ही सगळेच माझ्यासोबत असणार तर ते नक्कीच तयार होतील याची मला पूर्ण खात्री आहे. श्रावणी म्हणाली, आता तुम्ही तिघांनी ठरवलेलंच आहे तर मग आम्ही तिघीही तुमच्यासोबतच आहोत. आम्ही कशाला वेगळ्या राहू. चला मग मिशन सुरू. सगळ्यांनी एकमेकांच्या हातावर हात ठेवत हुर्रे केलं.
कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी भेटू पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.